डिजिटल भानगड. सप्टेंबर 2023 मध्ये संसदेचं विशेष अधिवेशन भरलं होतं. तब्बल 27 वर्षापासून रखडलेलं एक स्वप्न सत्यात उतरणार म्हणून सगळ्या देशाचं लक्ष याच्याकडे लागलं होतं. त्या ऐतिहासिक कागदावर नाव होतं नारी शक्ती वंदन अधिनियम. लोकसभेत जेव्हा मतदान झालं तेव्हा निकाल आला 454 विरुद्ध 2. म्हणजे जवळजवळ पूर्ण संसदेनं या कायद्याला पाठिंबा दिला. पण तुम्हाला माहिती आहे का, याच कायद्यासाठी भारताला 27 वर्ष वाट पाहावी लागली. या 27 वर्षात अनेक सरकार आली आणि गेली, संसदेत कागद फाडले गेले, धिंगाणा झाला, पण हे विधेयक मंजूर होऊ शकलं नव्हतं. तुम्हाला प्रश्न पडला असेल की महिला आरक्षणाच्या विधेयकाला एवढा विरोध कसा झाला, असं काय होतं या कायद्यात? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 2023 मध्ये कायदा तर पास झाला, मग 2024च्या निवडणुकीत तो लागू का झाला नाही? आणि आता पुन्हा महिलांना आरक्षण मिळायला 2029 साल का उजाडणार? आजच्या या व्हिडिओत मी या सर्व प्रश्नांची उत्तरं सांगणार आहे. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय डिजिटल भानगड. ही स्टोरी सुरू होते 1996 मध्ये. तेव्हाचे पंतप्रधान HD देवेगौडा यांनी पहिल्यांदा हे विधेयक मांडलं. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयींनी तर 4 वेळा प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळी संसदेत इतका गोंधळ व्हायचा की विधेयक बाजूला ठेवावं लागायचं. कधी खासदारांनी मंत्र्यांच्या हातातून कागद हिसकावून फाडले, तर कधी अपशब्दांचा वापर झाला. 2010 मध्ये मनमोहन सिंग सरकारने हे विधेयक राज्यसभेत मंजूर करून घेतलं खरं, पण लोकसभेत ते कधी आलंच नाही. आणि अखेर 20 सप्टेंबर 2023 ला नव्या संसदेत हा इतिहास लिहिला गेला. या कायद्याला आता 106वी घटना दुरुस्ती असं देखील म्हटलं जातं. आता प्रश्न पडतो की महिलांना आरक्षण द्यायला इतका विरोध का होता? याचं मुख्य कारण होतं कोट्याअंतर्गत कोठा. म्हणजे काही राजकीय पक्षांचं असं म्हणणं होतं की 33% आरक्षणात ओबीसी आणि अल्पसंख्याक महिलांसाठी वेगळी जागा असायला हवी. जर असं केलं नाही तर फक्त शहरातल्या आणि मोठ्या घरातल्या महिलाच संसदेत येतील आणि ग्रामीण भागातल्या महिला मागे राहतील. या वादातच ही 27 वर्ष निघून गेली. आज जर आपण जगाकडे पाहिलं तर भारत महिलांच्या प्रतिनिधित्वात खूप मागं आहे. रवांडा सारख्या देशात 63% महिला खासदार आहेत, तर भारतात हे प्रमाण फक्त 14% आहे. म्हणजे 543 खासदारांमागे फक्त 75 महिला. हा आकडा बदलण्यासाठीच हा नवीन कायदा आलाय. मग हे आरक्षण नेमकं काम कसं करणार ते एकदा समजून घेऊया. तर आता लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभामध्ये 33% जागा महिलांसाठी राखीव असतील. म्हणजे दर 3 खासदारांमागे 1 महिला खासदार असेल. सध्याची स्थिती पाहता लोकसभेत साधारणतः 74 महिला आहेत. हा कायदा लागू झाल्यावर ही संख्या थेट 181 पर्यंत होईल. म्हणजे महिलांचा आवाज संसदेमध्ये आता दुप्पट होणार. आणि अनुसूचित जाती आणि जमातींसाठी ज्या जागा आधीच राखीव आहेत त्यातही 33% जागा महिलांसाठी असतील. आणि विशेष म्हणजे हे आरक्षण कायम एकाच जागेसाठी नसेल. प्रत्येक निवडणुकीनंतर किंवा मतदारसंघाच्या फेररचनेनंतर या जागा बदलल्या जातील, जेणेकरून सगळ्यांना सारखी संधी मिळेल. आता तुमच्या मनात एक शंका नक्की आली असेल, जर कायदा 2023 मध्ये पास झाला तर मग 2024च्या निवडणुकीत हे आरक्षण का मिळालं नाही? तर इथे एक अडचण अशी की सरकारने कायद्यात एक अट घातली आहे. ती अट म्हणजे हे आरक्षण तेव्हाच लागू होईल जेव्हा 2 गोष्टी पूर्ण होतील. पहिली म्हणजे नवीन जनगणना आणि दुसरी म्हणजे मतदारसंघ फेररचना. 2021ची जनगणना कोरोनामुळे झाली नाही. आता जेव्हा नवीन जनगणना होईल त्यानंतरच मतदारसंघाच्या सीमा पुन्हा एकदा ठरवल्या जातील आणि मगच महिलांच्या जागा निश्चित होतील. तज्ज्ञांच्या मते ही सगळी प्रोसेस पूर्ण व्हायला 2029 साल उजाडेल. म्हणूनच हा कायदा पास होऊनही महिलांना प्रत्यक्ष संधी मिळायला अजूनही काही वर्ष वाट पाहावी लागणार आहे. पण उशीर झाला असला तरी हे पाऊल ऐतिहासिक मानलं जात आहे. कारण जेव्हा संसदेत 181 महिला बसतील तेव्हा देशाचे कायदे अधिक संवेदनशील होतील असं म्हटलं जात आहे. तसेच शिक्षण, आरोग्य आणि महिला सुरक्षा या विषयांवर अधिक गांभीर्यानं चर्चा होऊ शकते. यापूर्वी पंचायत राजमध्ये महिलांना जेव्हा आरक्षण मिळालं तेव्हा सुरुवातीला सरपंच पती ही समस्या आली होती. पण काळानुसार महिलांनी स्वतःचा कारभार स्वतः हातात घेतला. आता हेच चित्र आपल्याला दिल्लीत आणि राज्यांच्या राजधानीत पाहायला मिळेल. आता या आरक्षणामुळं खरोखरच सर्वसामान्य महिलांना राजकारणात संधी मिळेल का, हे येणारं काळच सांगेल. बाकी मंडळी, तुम्हाला आजचा हा विषय कसा वाटला
ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या डिजिटल भानगड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डिजिटल